हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण बार बेंडिंग शेड्यूल फॉर बीम्स स्टार्ट करणार आहेत. बट ते व्हिडिओ जे आहे ते दोन पार्ट्स मध्ये राहील. फर्स्ट पार्ट मध्ये मी बेसिक्स तुम्हाला सांगणार, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टर्म्स सांगणार. ठीक आहे, त्यांचे नेमिंग्स वगैरे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याचे कॅल्क्युलेशन्स किंवा गिव्हन डेटा कसं बनवायचं ते शिकून टाकतो तुम्हाला. आणि पार्ट नंबर 2 मध्ये एक प्रॉब्लेम तुम्हाला बीमवर मी पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं आपण फॉर एक्झाम्पल एक सेक्शन घेतला, आपण बीम सेक्शन घेतलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बीम दिसतोय, बरोबर ना? हा वाला पूर्ण काय आहे तुमचं बीम आहे. ठीक आहे, हे रेनफोर्समेंट दिसतात मित्रांनो. हे व्हर्टिकल रेनफोर्समेंटला आपण म्हणतो स्टिरप्स. काय म्हणायचं याला? स्टिरप्स म्हणायचं. ठीक आहे, आता याचे फंक्शन्स वगैरे तुम्हाला डिटेल मध्ये मी सांगतो. ओके, आणि हे जे इन्क्लाइंड बार दिसतो बेटा, इन्क्लाइंड बार्स आहेत, तर त्याला आपण बेंटअप बार म्हणतो. काय म्हणतो? बेंटअप बार्स म्हणतो. लक्षात आलं? इथून पण बेंड आहे, इथून पण बेंड. ठीक आहे, आता हे कशासाठी बेंड करतात ते पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ठीक आहे, पहिले पार्ट समजून घेऊत आपण. ह्याला आपण म्हणतो विड्थ ऑफ सपोर्ट. विड्थ ऑफ सपोर्ट. आता सपोर्ट कशाचा असेल बीम्सला? कॉलमचा असेल. करेक्ट आहे, कॉलम्सचा सपोर्ट असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हे दोन डायमेन्शन लाईन तुम्हाला मी काढून ठेवलेल्या आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो? ह्या लेंथला आपण म्हणतो दॅट इज यल. याला आपण म्हणतो क्लिअर स्पॅन. लक्षात आलं का? क्लिअर स्पॅन. त्याच्यानंतर हा जे सेंटर पासून तर सेंटर पर्यंतचा डिस्टन्स दिसतो बिटवीन सपोर्ट, त्याला आपण म्हणतो यल इफेक्टिव्ह, किंवा ह्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह स्पॅन. इफेक्टिव्ह स्पॅन. लक्षात आलं का? इफेक्टिव्ह स्पॅन. ठीक आहे, अजून काय याच्यामध्ये सांगायसारखं? आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्टिरप्स आणि बेंटअप बार्स हे कधी प्रोव्हाइड करायचं आहे ते पण शिकायचं आहे. बट त्याच्या अगोदर काही बार्स आपण काय करतो? ले डाऊन करतो. कुठं? हॉरिझॉन्टल डिरेक्शन्स मध्ये, आणि वरच्या साईडला अँकर्स बाय सेम ऍज अ स्पेसिंग, जसं आपण मेन बारला देतो सेम त्याच पद्धतीने देतो. ह्याला आपण म्हणतो मेन बार. काय म्हणायचं? मेन बार्स. मेन बार्स. ठीक आहे, मेन बार्स. आता मेन बार्स कधी कधी काय यूज करू शकतो आपण? ऍज अ स्ट्रेट बार आणि बेंटअप बार. ठीक आहे, स्ट्रेट बार किंवा बेंटअप बार्स ला आपण ह्या डिरेक्शन किंवा याचे स्ट्रेट ले डाऊन केलं तर त्याला आपण स्ट्रेट बार्स म्हणतो. आणि बेंटअप बार्स बेंड करता येतो. आणि अँगल जे आहे मॅक्झिमम बेंड अँगल राहतो किती? 45 डिग्री. स्टँडर्ड बेंड अँगल विल बी 45 डिग्री. या दोन बार्स आपण ऍज अ मेन बार्स यूज करतो पर्टिक्युलर बीम सेक्शन्स मध्ये. लक्षात आलं का? आता सगळ्यात महत्वाचे हे काय त्याचे कशासाठी यूज करत आहेत तुम्हाला तर माहिती आहे बेटा. स्टील्स आपण कशासाठी यूज करतो? टू टेक टेन्साइल ऍज वेल एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. लक्षात आलं का? कारण की कॉन्क्रीट इज बॅड इन टेकिंग टेन्शन. आता समजा टेन्शन आलं तर ते त्याच्यामध्ये काय राहणार? बीम्स मध्ये क्रॅक्स किंवा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स मध्ये क्रॅक्स येणार. हे न घडण्यासाठी, हे फेल्युअर न घडण्यासाठी आपण प्रॉपर अमाऊंट ऑफ स्टील, जे की ऍज पर IS कोड आपण त्याच्यामध्ये कोट करतो किंवा घेतो आपण डिझाईन्स मध्ये, त्याला आपण स्टील डिझाईन म्हणतो. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं मेन बार. ठीक आहे, एक मिनिट मी थोडं ह्याला वरच्या साईडला स्लाइड करतो. हा, करेक्ट. चल, आता मेन बार याचा यूज काय? याचा यूज आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा, टू हँडल टू हँडल बेंडिंग मुवमेंट. टू हँडल बेंडिंग मुवमेंट, किंवा त्याला एक वर्ड यूज करतो टू रेड्यूस, असं करतो. टू रेड्यूस बेंडिंग मुवमेंट. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय, कशासाठी यूज करतो आपण मेन बार्स?
टू रेड्यूस बेंडिंग मुवमेंट. आता सगळ्यांना माहित आहे बेंडिंग मुवमेंट डायग्राम पण तुम्हाला माहित असेल सॉन्ग मध्ये तुम्ही शिकले. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे, आता ह्याच्यामध्येच आपण काय मेन बॅरचा स्ट्रेट बार यूज करतो आणि त्याला लॉंगिट्युडिनली ले डाऊन करतो आणि त्याचं काम काय आहे टू रेड्यूस बेंडिंग मुवमेंट इन द पर्टिक्युलर बीम्स. आता बेंटअप बार सगळ्यात महत्वाचं इथं बेंटअप बार्स. आता तुम्हाला या डायग्राम मधून एक कळते मित्रांनो, आपण बेंड कुठं केलं रे? एक्झॅक्टली समजा आसपास त्याच्या सपोर्टच्या जवळ. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल मी एक डायग्राम काढतो, त्याचा मला बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स डायग्राम दोन्ही डायग्राम माहित आहेत. बरोबर आहे? करेक्ट आहे का? हे बघ, हे झालं तुमचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि याच्या पॅरलली आपण काय काढतोय शिअर फोर्स डायग्राम. याला कोणता डायग्राम म्हणतो? बीएमडी आणि ह्याला एसएफडी. सगळ्यांना माहित असेल सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल ऑफ डब्ल्यू लोड इंटेन्सिटी असेल तर त्याच्यासाठी हाच येईल पॅराबोलिक शेप. त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो किंवा त्याला सॅगिंग बेंडिंग. याच्यामधल्या व्हॅल्यू जे आहेत त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो रे? सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. सॅगिंग म्हणजे काय? पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. लक्षात ठेव, पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, कधी कधी काय होतो सपोर्टवर काय आणणार तुमच्या निगेटिव्ह मुवमेंट, कारण की हे तर एकच स्पॅन आहे, अशा मल्टिपल स्पॅन्स असेल त्याला आपण कंटिन्युअस बीम म्हणतो. तर त्या केसमध्ये सपोर्ट्स नंबर ऑफ सपोर्ट्स इन्क्रीज होतात. पण जिथं सपोर्ट येतो तिथं जसं सॅगिंग मुवमेंट आलं तर सपोर्टच्या जागी, ठीक आहे, मी काय करतो इथं लिहितो ऍड सपोर्ट कोणते मुवमेंट येतात? हॉगिंग बेंडिंग मुवमेंट. हॉगिंग बेंडिंग मुवमेंट. आणि हॉगिंगला आपण काय म्हणतो? नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. लक्षात आलं? जिथं नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट असेल मित्रांनो तिथं आपण कंपल्सरी काय प्रोव्हाइड करतो? बेंटअप बार प्रोव्हाइड करतो किंवा बेंट प्रोव्हाइड करतो अँड स्टँडर्ड बेंड विल बी 45. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट आहे? स्टँडर्ड बेंड विल बी 45 डिग्री. लक्षात आलं? तर टू रेड्यूस व्हॉट? टू रेड्यूस नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. टू रेड्यूस, ह्याला मी शॉर्ट मध्ये बीएम म्हणतो का? टू रेड्यूस नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. इथपर्यंत काय डाऊट? एकदम क्लिअर आहे? ओके आहे? ठीक आहे. तर जेवढे काही टर्म्स मी सांगितले ते टर्म्स व्यवस्थित कळालेत का तुम्हाला? ओके सर, कळाले. आता नेक्स्ट इथं हे व्हर्टिकल बार्स दिसतात. त्या व्हर्टिकल बार्सला मी ऑलरेडी सांगितलं होतं काय म्हणतात त्याला व्हर्टिकल बार्सला? दॅट इज स्टिरअप्स. लक्षात आलं? आता तुम्हाला माहित आहे मेन पॅरामीटर आफ्टर लोडिंग काय काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण? बेंडिंग पॉईंट आणि शिअर फोर्स. मग इथं मेन बार्स रेड्युसेस बेंडिंग मुवमेंट, देन व्हर्टिकल बार्स, ठीक आहे, व्हर्टिकल बार्स त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? स्टिरअप्स विल रेड्युसेस व्हॉट? रेड्युसेस, ठीक आहे, रेड्युसेस इथं लिहितो मी त्याला, रेड्युसेस शिअर फोर्स. रेड्युसेस शिअर फोर्स. लक्षात आलं? जसं मेन बार इट विल रेड्यूस बेंडिंग मुवमेंट, ठीक आहे, आणि बेंडिंग मुवमेंट इन केस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. तसंच आपण व्हर्टिकल बार त्याला आपण स्टिरअप्स म्हणतो ते यूज करतो टू रेड्यूस व्हॉट? टू रेड्यूस शिअर फोर्सेस ऍट दी पर्टिक्युलर सपोर्ट्स. लक्षात आलं? पर्टिकल सपोर्ट. आता डायग्राम मध्ये तुम्ही बघितला तर डायग्राम मध्ये बघा मित्रांनो इथं काय रिक्वायरमेंट आहे का? इथं बघा सगळ्यात जास्त शिअर फोर्स कुठे जनरेट होते? सपोर्ट्सला. ठीक आहे. जास्त शिअर फोर्स कुठे जनरेट होणार? सपोर्ट्सला. त्याच्यामुळे रिक्वायरमेंट ऑफ व्हर्टिकल स्टिरअप्स विल बी मोर ऍज कम्पेअर्ड टू सेंट्रल पार्ट. ऍज कम्पेअर्ड टू सेंट्रल पार्ट. त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल इथं मी गॅप जास्त ठेवलंय, स्पेसिंग जास्त ठेवलंय. अननेसेसरी कॉस्ट इन्क्रीज होणार, तुमचा स्टील डिझाईनचा कॉस्ट इन्क्रीज होणार. त्याच्यामुळं आपल्याला सेंट्रल पार्ट मध्ये स्टिरअपची नंबर ऑफ बार जे आहेत किंवा स्टिरअप्स आहेत, स्टिरअप रिक्वायरमेंट जे आहे ते कमी लागणार सेंट्रल पार्ट ऍज कम्पेअर टू सपोर्ट. सपोर्टला जास्त राहणार. तर क्लोज स्पेसिंग दिलेलं आहे. लक्षात आलं का? इथं क्लोज स्पेसिंग कमी आहे, स्पेसिंगची व्हॅल्यू कमी आहे.
तिथं स्पेसिंगची व्हॅल्यू जास्त आहे. कसं काय? कारण की तिथं अननेसेसरी स्टील कॉस्ट वाढणार आहे. ठीक आहे. जिथं जास्त शिअर फोर्स जनरेट होतो तिथंच आपल्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे? दॅट इज व्हर्टिकल स्टिरअप्स. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? एनी डाऊट? ओके. चलो. आता सगळ्यात महत्वाचं इथं मी दोन टर्म्स लिहिलेले आहेत. आता स्टीलचा आयडिया आला ना तुम्हाला? मेन बार्स मध्ये काय राहतं? स्टेट बार्स आणि बेंट बार्स. आता ह्याच्यासोबत आपण हे तर झालं बॉटम रेन्फोर्समेंट. ठीक आहे. मेन बार कुठं प्रोव्हाइड करतो? ऍट बॉटम साइड. आणि अजून एक स्टील येईल मित्रांनो, ते आहे तुमचं अँकर. अँकर बार्स. अँकर बार आणि ते कुठं प्रोव्हाइड करतो? ऍट टॉप साइड. ठीक आहे. अँकर बार्स ऍट टॉप साइड, जे की तुम्हाला कॉन्क्रीट मधले पण काही स्ट्रेसेस येतात, टेन्साईल स्ट्रेसेस ऍट टॉप, ते कंट्रोल करण्यासाठी की त्याला हँड ओव्हर करण्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हाइड करावं लागतात? अँकर्स बार प्रोव्हाइड करावं लागतात. आणि त्यांचं स्पेसिंग जे सेम ऍज इट इज राहतो तसं आपण मेन बार्स प्रोव्हाइड करतो. लक्षात आलं का? ओके. इथपर्यंत काय डाऊट? तर काय काय शिकलो आपण? मेन बार्स कुठं प्रोव्हाइड करतो? बॉटम साइडला, त्याच्यामध्ये स्ट्रेट बार राहते. आणि नेक्स्ट अँकर बार ते कुठं प्रोव्हाइड करतो? टॉप साइडला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेंटअपचं स्पेसिफिकेशन समजा प्रॉब्लेम मध्ये दिला असेल, असं नाही की कधीही निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट येईल, कधी कधी कमी येतो, नेग्लिजिबल येतो, त्या केसमध्ये आपण बेंटअप बार प्रोव्हाइड करत नाहीत. बट प्रॉब्लेम्स मध्ये समजा तुम्हाला बेंटअप बारचं स्पेसिफिकेशन किंवा कोटेशन दिला असेल, ठीक आहे, तुम्हाला ते यूज करून बार बेंडिंग शेड्यूल्स बनवावं लागते. लक्षात आलं का? बार बेंडिंग शेड्यूल बनवावं लागतात. आता सगळ्यात महत्वाचं इथं दोन लेंथ मी लिहिलेले आहेत. ते आहे तुमचं एल म्हणजे काय? क्लिअर स्पॅन. क्लिअर स्पॅन. ठीक आहे. आता एल क्लिअर स्पॅन आहे, याचं डेफिनेशन काय होणार मग? इनर टू इनर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट्स. इनर टू इनर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट्स. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? क्लिअर स्पॅन. आणि इफेक्टिव्ह म्हणजे काय रे? एल इफेक्टिव्ह दॅट इज इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय? इट इज अ सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन सी स्लॅश सी म्हणतो. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन सपोर्ट्स. किंवा त्याला आपण कधी कधी सपोर्टच्या जागी कोणतं वर्ड यूज करू शकतो? बिअरिंग शब्द यूज करू शकतो. लक्षात ठेवा, बिअरिंग पण म्हणू शकतो याला. लक्षात आलं का? तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट इज नथिंग बट व्हॉट? इफेक्टिव्ह स्पॅन. लक्षात आलं का? आता आपण कॅल्क्युलेशन कधी कधी घेताना लक्षात ठेवा मित्रांनो, हे इफेक्टिव्ह स्पॅन चा जे व्हॅल्युएशन आहे किंवा कॅल्क्युलेशन्स आहेत, इट विल ऑलवेज डिपेंड्स ऑन क्लिअर स्पॅन. बट सपोर्ट कंडिशन्स. सपोर्ट कशावर आहे? बाउंड्री कंडिशन कशा आहे तुमच्या कॉलमच्या? लक्षात आलं? तुमच्या सपोर्टच्या इट इज फिक्स्ड ऑर इट इज हिंज ऑर इट इज फिक्स्ड ऑर हिंज, कॉम्बिनेशन राहतात. तर त्या कॉम्बिनेशनच्या ह्याच्यावर आपण काय करतो? एल इफेक्टिव्ह यूज करतो फॉर फर्दर डिझाईन कॅल्क्युलेशन्स. बट सगळ्यात महत्वाचं हे एल इफेक्टिव्हचा यूज काय, कशासाठी यूज करतो आपण? ठीक आहे. ह्याचं इम्पॉर्टन्स काय? कारण की आपण बेंडिंग मुवमेंट, शिअर फोर्स रिडक्शन करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर स्पॅन कंडिशन किंवा स्पॅन लागते. आणि ते स्पॅन पण ऍज अ काय यूज करतो? इफेक्टिव्ह स्पॅन यूज करतो. लक्षात ठेवा. अजून एक आहे, त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी इन्क्रीज करते. एल इफेक्टिव्ह काय करल? एल इफेक्टिव्ह स्पॅन काय करल? स्ट्रक्चरल इंटिग्रिटी स्ट्रॉंग करल, म्हणजे लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढ. ठीक आहे. त्याच्यामुळं इफेक्टिव्ह स्पॅनचं इम्पॉर्टन्स सगळ्यात महत्वाचं मेजर ठरणार वाईल डिझायनिंग युअर पर्टिक्युलर कॉम्पोनंट, स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचं एल इफेक्टिव्ह. आणि एल इफेक्टिव्ह कधी काढायचं मित्रांनो? जेव्हा तुम्हाला कंपल्सरी काय दिलेला असतो? विड्थ ऑफ बिअरिंग दिलेला असतो. लक्षात आलं? विड्थ ऑफ बिअरिंग कंपल्सरी दिलेला असतो. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे का? बघून घ्या एकदा, क्लिअर करा सगळे पॉइंट्स. चला आता नो डाऊट. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथं तुम्हाला हे
हे तर झालं. अजून तुम्हाला एक क्रॉस सेक्शन सांगायचं होतं मला, जे की प्रॉब्लेम्स मध्ये लागणार आहे. हा समजा माझं क्रॉस सेक्शन आहे. किंवा एक काम करतो, एक मिनिट, त्याला काढून टाकतो आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रेनफोर्समेंट टाकतो. ठीक आहे. हे पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन ऑफ बीम आहे. लक्षात आलं का? पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन ऑफ बीम अगोदर पण मी एक्सप्लेन केला होता, तरी मी ह्याला एक्सप्लेन करून टाकतो. ह्याला आपण डी म्हणतो आणि डी ला काय म्हणायचं? ओव्हरऑल डेप्थ. काय म्हणायचं मित्रांनो? ओव्हरऑल डेप्थ. त्याच्यानंतर हे रेनफोर्समेंट आहे तुमच्या. ओके. आणि हे सेंटर ऑफ द रेनफोर्समेंट टू द अपर मोस्ट एक्स्ट्रीम फायबर ऑफ द कॉन्क्रीट, ह्याला आपण डिस्टन्स, या डिस्टन्सला आपण डी, ला काय म्हणायचं? इफेक्टिव्ह डेप्थ. लक्षात आलं का? इफेक्टिव्ह डेप्थ हे तर सगळ्यांना माहित आहे. विड्थ बी न डिनोट करतो आपण, विड्थ ऑफ बीम, विड्थ ऑफ बीम्स, आणि ह्याला आपण रेनफोर्समेंट म्हणतो किंवा बार्स म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता या सेंटर ऑफ द रेनफोर्समेंट टू द नियरेस्ट एक्स्ट्रीम फायबर, या डिस्टन्सला आपण डी डॅश म्हणतो. आणि डी डॅश म्हणजे काय? इफेक्टिव्ह कव्हर. आणि हे कसं काढायचं? नॉमिनल कव्हर, कव्हर प्लस अर्ध डायमीटर त्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार. जेव्हा तुम्ही सम करणार त्याचा हाफ डायमीटर, तर तुम्हाला या सेंट्रल डिस्टन्स टू नियरेस्ट एक्स्ट्रीम फायबरचा डिस्टन्स भेटतो. त्याला आपण काय म्हणतो? इफेक्टिव्ह कव्हर. आता हे कव्हर कशावर डिपेंड राहतो मित्रांनो? ठीक आहे. कव्हर काय करते? इट विल रेड्यूस किंवा रेड्युसेस करोशन ऑफ दी, करोशन ऑफ दी स्टील बार्स. बरोबर आहे. करोशन कमी करते, त्याच्यामुळे आपण काय प्रोव्हाइड करतो? कव्हर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता ते कंडिशन, एक्सपोजर कंडिशन्स वर डिपेंड राहतात. आता इथं एक्सपोजर कंडिशन्स माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम, अशा कंडिशन्स राहतात मित्रांनो. लक्षात ठेवा. आता हे डिझाईन, आरसीसी डिझाईनच्या रिलेटेड आहेत, तरी तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचे. एक्सपोजर कंडिशन म्हणतात त्याला. ठीक आहे. तुम्हाला मेन्शन राहते प्रॉब्लेम मध्ये एक्सपोजर कंडिशन्स आहेत, त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं व्हॉट, विच पॅरामीटर? नॉमिनल कव्हर. लक्षात ठेवा मित्रांनो, नॉमिनल कव्हर 20, 30, 45, 60 आणि हे 75. 20 mm, 20, 30, 45, 50, सॉरी हे 50 आहे. 45, 50 आणि 75. तर हे एकदा नॉमिनल कव्हर ऍज पर एक्सपोजर कंडिशन तुम्हाला माहित झाला, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? अर्ध डायमीटर तुम्ही ऍड करता मेन स्टीलचा, तर तुम्हाला डी डॅश भेटणार. आणि या डी डॅशला आपण काय म्हणतो? इफेक्टिव्ह कव्हर म्हणतो. लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण? इफेक्टिव्ह कव्हर, जे की इम्पॉर्टंट ठरल टू रेड्यूस करोजन. आणि हे कोणत्या डिझाईन्स मध्ये येतात? लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. आता हे लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी काय? हे नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला माहित होईल. ठीक आहे. म्हणजे ऍट लास्ट सेमिस्टर डीआरएस म्हणून एक सब्जेक्ट येतो, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आपल्याला शिकायचं आहे. फक्त एवढंच ठेवा, कारण की हे तुमच्या बिल्डिंगला सर्व्हिस देण्याचं काम कोण करते? दॅट इज कव्हर. ठीक आहे. इफेक्टिव्ह कव्हर. आणि ते कसं करणार? बाय रिड्युसिंग करोजन ऑफ दी स्टील बार्स. लक्षात ठेवा. आणि स्ट्रेंथ मेंटेन करते स्टील बार्स. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का? एकदा चेक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर एवढे तुम्हाला पॅरामीटर्स लागणार आहे, जे की तुम्हाला कशामध्ये? बार बेंडिंग शेड्यूल्स मध्ये तुम्हाला यूज करायचे आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या बोर्डवर. ओके. आता नेक्स्ट पार्ट नंबर 2 डायरेक्टली मी प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहे बार बेंडिंग शेड्यूलच्या फॉर बीम सेक्शन. तर तुम्ही ते व्हिडिओ, हा वाला व्हिडिओ व्ह्यू करून, पार्ट नंबर 1 वाला व्हिडिओ व्ह्यू करून
व्हिडिओ नंबर 2 ला किंवा पार्ट नंबर 2 ला तुम्ही यायचे आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही कन्फ्युजन होत असेल किंवा काही टर्म समजलं नसेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.